नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण महावितरणची काय भरती आहे, विद्युत सहाय्यक, त्यानंतर जिल्हा न्यायालय, कारागृह विभाग, तसेच येणारी पोलीस भरती यासाठी महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला विचारलेला आहे बघा, भारतीय लष्कर दिन जो 15 जानेवारीला साजरा केला जातो त्याची 2024ची थीम काय आहे बघा. भारतीय लष्कर दिन केव्हा साजरा केला जातो? 15 जानेवारी. आपलं पर्टिक्युलर जर प्रश्न विचारला तर 15 जानेवारी योग्य उत्तर असेल. तर बघा, हा जो दिवस 2024ला साजरा केला त्याची 2024ची थीम काय असा प्रश्न विचारलेला. तर बघा, याची थीम जी होती ना ती मित्रांनो, पर्याय क्रमांक ए राष्ट्राच्या सेवेत अशी थीम होती. तर पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आता भारतीय लष्कर दिन हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य काय बघा, तर स्वयंपुढे सेवा. ब्रीदवाक्य विचारलं ना तर बघा, स्वयंपुढे सेवा हे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे. ठीक आहे मित्रांनो, भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत सध्या? जनरल मनोज पांडे. ठीक आहे. आता 15 जानेवारीला हा दिवस का साजरा केला जातो भारतीय लष्कर दिन? तर बघा, 15 जानेवारी 1949ला, कधी? 15 जानेवारी 1949ला भारताच्या लष्कराला पहिले प्रमुख मिळालेले होते, म्हणजेच पहिले जनरल मिळालेले होते. ठीक आहे. त्यांचं नाव काय होतं? तर के.एम. करियप्पा. ठीक आहे, के.एम. करियप्पा यांना हे मिळाले या दिवशी, म्हणून 15 जानेवारीला भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मुनव्वर राणा यांचे 71व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर बघा, कवी होते. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय सैन्याने 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो, भारतीय सैन्याने बघा 2024 या वर्षाला तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. लक्षात असू द्या, तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हे जे काही पुरस्कार आहेत ते बघा गुजरातमध्ये पार पडलेले आहेत. ठीक आहे. तर हा देखील पर्टिक्युलर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोठे पार पडले? तर बघा, गुजरातमध्ये पार पडलेले आहेत. तर याच्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? बघा, 12वी फेल हा जो चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. ठीक आहे. आता सर्वोत्कृष्ट VFX जर विचारलं, VFX सर्वोत्कृष्ट, तर जवान या पिक्चरला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. जवान हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे? तर बघा, रणवीर कपूर. कोणत्या चित्रपटासाठी? ॲनिमल या चित्रपटासाठी रणवीर कपूर हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे आलिया भट्ट, रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी आलिया भट्ट. ठीक आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट 12वी फेल जे आपलं मूळ उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? तर मित्रांनो, T20 म्हणजेच 20 ओव्हरचा जो काही खेळ असतो क्रिकेटचा, त्या फॉर्मॅटमध्ये बघा 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनलेला आहे टीम साऊदी हा न्यूझीलंड या देशाचा गोलंदाज आहे, जो 150 विकेट घेणारा, T20मध्ये 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सहयोग कायजिन हा तटरक्षक संयुक्त सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? तर मित्रांनो, सहयोग कायजिन हा जो तटरक्षक संयुक्त सराव आहे तो भारत आणि जपान या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते? तर मित्रांनो बघा, सर्वात घाणेरडे शहर विचारले ना तर हावडा हे योग्य उत्तर आहे, सर्वात घाणेरडे. ठीक आहे. सर्वात प्रदूषित विचारले तर बर्निहाट हे मेघालय या राज्यातील शहर आहे, बर्निहाट. आणि हावडा हे पश्चिम बंगाल या राज्यातील शहर आहे. ठीक आहे. सर्वात घाणेरडे हावडा, सर्वात प्रदूषित बर्निहाट. ठीक आहे. सर्वात स्वच्छ शहर कोणते आहेत भारतातील? यावर्षी 2 शहर आहेत सर्वात स्वच्छ, इंदोर आणि सुरत. दोन्हीही पहिल्या क्रमांकावर आहेत. ठीक आहे. 2 शहर आहेत, इंदोर आणि सुरत. आपल्या नवी मुंबईचा 3रा क्रमांक लागतो, पुण्याचा 10वा क्रमांक लागतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा,
RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांचा कार्यकाल किती वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा 1 वर्षासाठी यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय मिस्टेक झालेला आहे. 1 वर्षासाठी यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे मायकेल पात्रा. आता प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की RBIचे डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? तर बघा मायकेल पात्रा हे नाव लक्षात ठेवा. मायकेल पात्रा हे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहे. ठीक आहे, गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास जे भारताचे 25वे RBIचे गव्हर्नर आहेत. ठीक आहे, 25वे. आणि डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? तर मायकेल पात्रा. ठीक आहे, RBIची स्थापना कधी झाली होती ते मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनलेला आहे? तर कोणत्या प्रकल्पाला हा मान मिळालेला आहे डार्क स्काय पार्क बनण्याचा? तर बघा आपल्या महाराष्ट्रातील पेंच या व्याघ्र प्रकल्पाला हा मान मिळालेला आहे. ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्पाला हा मान मिळालेला आहे. तर मित्रांनो डार्क स्काय पार्क म्हणजे काय? तर बघा असे क्षेत्र जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा पूर्णतः अभाव असेल. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिक प्रकाश त्या ठिकाणी असेल आणि ते क्षेत्र प्रदूषण मुक्त असेल. ठीक आहे, अशा क्षेत्राला डार्क स्काय पार्क म्हटले जाते. तर जो आपल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला हा मान मिळालेला आहे. आशियामध्ये याचा 5वा क्रमांक लागतो. ठीक आहे, हा देखील प्रश्न लक्षात ठेवा, 5वा क्रमांक लागतो. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय नौदल कोठे दुसरे VLF कम्युनिकेशन स्टेशन उभारणार आहे? तर मित्रांनो विकाराबाद तेलंगणा या ठिकाणी भारतीय नौदल दुसरे VLF कम्युनिकेशन स्टेशन उभारणार आहे. ठीक आहे, तर पहिले कुठे विचारले? तर बघा तिरुनेलवेली तामिळनाडू या ठिकाणी पहिले VLF कम्युनिकेशन सेंटर उभारण्यात आलेले आहे स्टेशन. ठीक आहे, नौदल भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर बघा ॲडमिरल R हरिकुमार हे भारतीय नौदलाचे सध्याचे प्रमुख आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मित्रांनो झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत बघा चंपाई सोरेन. पर्याय क्रमांक C चंपाई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. मित्रांनो कोणत्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला? तर बघा हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागी चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. ठीक आहे, भजनलाल शर्मा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर राजस्थान या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मोहन यादव कुठले आहेत? तर बघा मध्य प्रदेश या राज्याचे आहेत मोहन यादव. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? तर भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार बनलेली आहे बघा प्रीती राजक. प्रीती राजक ही भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार बनलेली आहे. ठीक आहे, सुरेखा यादव कोण आहे? तर बघा पहिली वंदे भारत चालवणारी महिला आहे. ठीक आहे, अपूर्वा लाटकर कोण आहे? तर पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण खालीलपैकी कोठे झाले आहे? तर मित्रांनो जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण बघा विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेले आहे. विजयवाडा आंध्र प्रदेश. पुतळ्याची उंची किती आहे? तर बघा 206 फूट एवढी पुतळ्याची उंची आहे. ठीक आहे, हा जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. ठीक आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा आंध्र प्रदेशचे मित्रांनो त्यांचं नाव विसरलोय मी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? रेड्डी आडनाव आहे त्यांचं. तर कमेंट करून सांगा तुम्ही, तुमच्या लक्षात असेल तर. तर पुढील प्रश्न आहे बघा, BCCI CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे? BCCI CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणास जाहीर झालेला आहे? तर बघा रवी शास्त्री. पर्याय क्रमांक B रवी शास्त्री या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो रवी शास्त्री यांच्यासोबतच फारुख इंजिनियर यांना देखील हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार 2 जणांना जाहीर झालेला आहे, रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर. ठीक आहे मित्रांनो, जर विचारलं क्रिकेटर ऑफ द इयर, BCCIचा क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तर बघा शुभमन गिल यांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे, शुभमन गिल. ओके, BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर रॉजर बिन्नी हे BCCIचे अध्यक्ष आहेत. सचिव आहेत जय शहा.
BCCI जे भारतात सर्व क्रिकेटचे सामने होतात ते BCCI रेग्युलेट करत असते किंवा नियंत्रण BCCIचे असते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय तटरक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? तर बघा 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा पहिला क्रिकेटर कोण बनलेला आहे? तर 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा पहिला क्रिकेटर बनलेला आपला विराट कोहली, जो भारताचा किंग म्हणून ओळखला जातो. विराट कोहली हा 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनलेला आहे. 2023चा जर पर्टिक्युलर विचारलं की 2023 वन डे प्लेयर ऑफ द इयर कोण? तर विराट कोहली. ठीक आहे. आणि 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा देखील विराट कोहली. ठीक आहे. डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आहे. रोहित शर्मा भारतीय कर्णधार आहे. ठीक आहे. शुभमन गिलला आपण आताच पाहिलेला आहे की क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे BCCIचा. आणि दुसरा एक मिळालेला आहे स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा देखील पुरस्कार मिळालेला आहे. स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर. ठीक आहे. स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर शुभमन गिलला मिळालेला पुरस्कार आहे. तर बघा कसे वाटले प्रश्न कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.